येस. AB11 वर्सेस विकी बॉयज. सुंदर असा सामना. हॅलो हॅलो. स्ट्रायकिंग एंडला विशाल विधाटे आणि नॉन स्ट्राईकला विशाल यादव. बॉलिंग एंडला प्रशांत शेट्टी मीन्स वासू. चांगला सामना होण्याची शक्यता आहे हा. AB11 वर्सेस विकी बॉयज. विनोद राठोड एक साइडला आणि विशाल यादव एक साइडला. तुम्ही ऋतिक भोसलेला पाहू शकता. पहिला चेंडू सामना करतील विशाल. पहिला चेंडू आणि आपण पाहू शकतो तिथे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत भोसले यांच्यात काहीतरी मिसमॅच वाटतोय मला. हो, बुटांचा मिसमॅच आहे काहीतरी. चला, पहिला चेंडू आहे वाईड. पहिला चेंडू, दुसरा चेंडू बघूया. हॅलो. यस, विशाल विदाडेचा एक सुंदर असा शॉट सिंगल. एक धाव. विशाल यादव स्ट्राईकला. प्रशांत शेट्टी बॉलिंग एंड. चांगली बॅटल आहे ही एक. ओहो हो, व्हॉट अ बॉल. अंपायर कॉल डॉट बॉल. चांगला चेंडू होता हा प्रशांत शेट्टी यांच्याकडून विशाल यादवला. पाहूया पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. स्ट्रायकिंग एंड विशाल यादव. हो हो. व्हाईट बॉल. अवांतर धाव. अवांतर धावाने स्कोर. 2 बॉल 3 धावा. 2 बॉल 3 धावा. AB11. प्रशांत शेट्टी. थोडी घाई करायची आहे. आपल्याकडे सामने भरपूर खेळवायचे आहेत. हे वेळेचा कालावधी आपल्याकडे कमी आहे. नेक्स्ट बॉल. एज लागली होती पण या ऋतिक भोसले. वन्स अगेन एक डॉट बॉल येताना. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन एक अवांतर धाव. व्हाईट बॉल. विशाल यादव याला AB11च्या खात्यामध्ये जाताना. प्रशांत शेट्टी. चांगली बॅटल आहे ही एक. AB11 वर्सेस विकी बॉयज. एक साइडला बॅलेन्सिंग टीम आहे दोन्ही. सामना चांगला होणार आहे. थोडी घाई करायची आहे दोन्ही टीमने. विशाल यादव वन्स अगेन ऑन स्ट्राईक. ऑन स्ट्राईक आणि विशाल वन्स अगेन अजून एक अवांतर धाव. प्रशांत शेट्टीला हे एक्स्ट्रा रन्स थांबवायचे लागतील. जर हे मॅच बनवावी लागेल. कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट असावं तर विशाल यादव आणि विशाल विधाटे सारखं. हो हो हो, व्हॉट अ बॉल. प्रशांत शेट्टी कडून चांगला चेंडू. 4 बॉल 5 रन. स्लोअर वन टाकला होता एक. बस. लेग साइडला फ्लिक सिंगल. 5 बॉल 6. 5 बॉल 6. यस, लास्ट बॉल. पहिला चेंडू. पहिल्या ओव्हरचा लास्ट बॉल. विशाल विदाटे फेस करेल. हो, वन्स अगेन एक अवांतर धाव. 5 बॉल 7 रन. विशाल विदाटे ऑन स्ट्राईक. अजून एक अवांतर धाव. 5 बॉल 8 रन. अवांतर धाव. चांगला एक पिक केला होता शॉट बट नाही. ओनली सिंगल. स्कोर पुढे जाईल. 9 रन. 1 ओव्हर 9 रन. एक ओव्हर 9 रन. प्रशांत शेट्टी यांचे पहिल्या ओव्हरला 1 ओव्हर 9 रन. बॉलरने राकेश साळवी. नेक्स्ट बॉलर. थोडी सांभाळून खेळताना ही पारी AB11चे विशाल यादव आणि विशाल विधाटे. नेक्स्ट बॉलर राकेश साळवी. ब्रदर ऑफ भरत साळवी. चलो नेक्स्ट ओव्हर. नेक्स्ट बॉल अवांतर धाव. व्हाईट बॉल. 10 रन. पहिल्या ओव्हरला 9 होता. 10 रन झालेले आहे. अजून एक अवांतर धाव. लाईन लेन भेटत नाही राकेशला.
एक्स्ट्रा धावा, लाईन लेंथ. एक्स्ट्रा धावा थांबाव्या लागतील जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर. पूर्ण सायलेंट झालेला आहे टर्फ. चांगली मॅच आहे ही एक. अजून एक सिंगल धाव. पुढे स्कोरबोर्ड जाताना. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 धावा. विकेटचं पाहता या ठिकाणी एक झेल जीपीएल 3 मध्ये पहिल्यांदा खेळताना हा खेळाडू. यस. आणि आदर्श सापाली ऑन स्ट्राईक. ओहो व्हॉट अ पिक केला. काय कॅच होल. येस. व्हेरी फास्ट बॉल. गॉन. आदर्श. फर्निचर लॉस. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा. 4 चेंडू 13 धावा आणि याच दरम्यान या ठिकाणी आल्या ते म्हणजे पुन्हा एकदा विकेटचं पतन. थोडंसं मिसकम्युनिकेशन आणि पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तुमचे रनआउट. सर्वांनी पुन्हा एकदा वाईट चेंडू येतो या ठिकाणी. धावसंख्या होती 14. विकासाचा तो पाहायला मिळतोय आपल्याला राठोड यांच्या माध्यमातून. आणि आता इथं आहेत नवीन गोलंदाज ते म्हणजे राहुल मोठे. आणि यानंतरचा होणार सामना रॉयल स्ट्रायकर्स विरुद्ध मायटी वॉरियर्स. आणि आता आपण पाहतोय नवीन गोलंदाज राहुल मोठे. कबड्डीचे असे उत्कृष्ट खेळाडू होते आहेत. तितकेच क्रिकेटमध्ये देखील. आणि पहिली सुरुवात नो चेंडू. नो प्लस वन. हॅलो. 2 ओव्हर 17 धावा झाल्या आहेत. ओव्हर चेंज. बॉलर नेम आकाश. बॉलर नेम आकाश. राहुल मोठेला चेंज केला यांनी. पहिला बॉल अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. स्कोर बोर्ड.
पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कृपया करून कोणत्याही प्रकारे पंचांशी वाद घालायचा नाहीये. पंचांना सहकार्य करायचंय. आणि आता मात्र सुंदर उत्कृष्ट असा षटकार येतोय ते म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27. प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेट नंतर आपल्याला सुमधुर गीत, सुमधुर संगीत ऐकायला मिळतंय ते म्हणजे 27. 3 चेंडू. आणि आता मात्र नक्कीच रनआउटची स्थिती होती. मात्र पुन्हा एकदा वाईड चेंडू येतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवं 2 वाईड आले सलग. सलग 2 वाईड येत आहेत. अवांतर धावा या ठिकाणी खूप येत आहेत. आणि आता मात्र सुंदर असा षटकार येतोय. 5 चेंडू 36. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. आणि आता येत आहेत नवीन गोलंदाज मंदार. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 ओव्हर 37. येस. उत्कृष्ट असा झेल पाहायला मिळतोय आपल्याला राहुल मोठे यांच्या माध्यमातून. विकेटचं पतन. षटकारला 101 प्राइज. पहिला बॉल देवाचा बॉल असतो नक्कीच. तर 3 षटकार लगावले केदार यांनी तर प्रथमेश खोत यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आहे. डावखुरी हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. आणि चौकार. येस. चौकार
नो प्लस 1. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा नो बॉल. नो प्लस 6. आणि आता मात्र अखेरचा चेंडू आणि येईल तो म्हणजे खेळाडू बाद. धावसंख्या होते 51. 51. 52 धावांचं लक्ष असेल. चला 52 धावांचं लक्ष आहे. थोडीशी घाई करायची आहे मिहीर. पहिलाच सुरुवात वाईट स्वरूपात येईल. पुन्हा एकदा वाईट चेंडू. लाईन लेंथ या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. सलग 2 वाईट. आता मात्र साइड चेंज करून टाकण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया आता तरी पहिला बॉल होणार का? आणि सुरुवात होणार का? असं नसतं रे. आणि सुरुवात आता मात्र पहिली धाव या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 3 रन. आणि आता येत आहे ते म्हणजे विनोद राठोड. मागाठाण्यातले एक उत्कृष्ट असे खेळाडू. विकी बॉयचे मालक आणि त्रिमूर्ती ग्राउंड जो आहे नॅशनल पार्क मध्ये त्यातले गाजलेले खेळाडू विनोद राठोड. शारीरिक शिक्षणाचे अधिकृत शिक्षक विनोद राठोड.
आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईड चेंडू येतोय. पुन्हा एकदा साइड चेंज या ठिकाणी मिहिर यांना लाईन आणि लेंथ मिळत नाहीये. अवांतर स्वरूपात खूप साऱ्या धावा खर्च होत आहेत. आणि आता मात्र सरळ मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू वरती जातोय. आणि या ठिकाणी भरत साळवी यांचं उत्कृष्ट असे अतोनात असे मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आता मात्र अंपर वाईड आहे. येस येस वाईड कॉल. वाईड बॉल. आणि आता मात्र येस विकेटचं पतन. सहा. चार चेंडू नंतर धावसंख्या होती ती म्हणजे केदारला 2 दिले केदारला. पण 2 दिले 2. डीजे वरती टी शर्ट आहे. प्रतीक काटकर आपण आपलं टी शर्ट डीजेच्या इथे आहे तिथून घ्यायचंय. कन्सोल येस. 7. पाच चेंडू. 5 चेंडू 8 धावा. नाही चुकून लागलाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या संपोहोचील ती म्हणजे 9 रन. टॉस साठी मायटी वॉरियर्स विरुद्ध रॉयल स्ट्रायकर्स. चला घाई करायची आहे थोडी विनंती आहे. आणि आता येत आहेत नवीन गोलंदाज विशाल विधाते आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन. कॅप्टन दोन्ही यायचे आहेत. रॉयल स्ट्रायकर्स विरुद्ध मायटी वॉरियर्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. येस वेल गॉट बाय द
त्याच्या काय होतंय? कोण जिंकला? रॉयल स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. माइटी वॉरियर्स आपण आपले 2 फलंदाज त्वरित तयार ठेवायचे आहेत. नवीन बॅट्समन साळवी. राकेश साळवी. आणि हेलिकॉप्टर या डाउन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड. सुंदर असा पहिल्या चेंडूवरती षटकार. आहेत ते म्हणजे राकेश साळवी यांच्या बॅटमधून डाउन द ग्राउंड. पण उत्कृष्ट झेल या ठिकाणी. आता असेल गरज ती म्हणजे 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. पाहूया नवीन फलंदाज कोण येत आहेत. काय नाही, काय नाही. नो प्लस स्टंपिंग. बॉल काउंट आहे. विकेट, विकेट. बोल ना, बोल. काटकर पण आहे तो खेळणारा. उत्कृष्ट असा फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते विशाल विधात यांच्या माध्यमातून. एका ओव्हरमध्ये जर कमलेशने 2 षटकार मारले तर सुमेश कानकेकर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. 100 लागतात 4. 100 आपले असतात ना. भाई काम कर
चालू आहे रे. पाहिजे. थांबा थांबा 1 मिनिट थांबायचं. नाही मारणार भाई, नाही मारणार नाही. हॅलो, हॅलो. 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. राहुल मोठे ऑन स्ट्राईक. बॉलिंग एंडला आदर्श सापालिका. चांगला सामना या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 25 धावा. ओहो हो, व्हॉट अ डॉट बॉल. डेलिब्रेट. चांगला चेंडू होता हा. एक डॉट बॉल. 5 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. राहुल मोठे स्ट्राईकला. अवांतर धाव. यस, वाईटच्या स्वरूपामध्ये. 5 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. सगळं स्ट्राईक राहुल मोठे. हो एज लागली पण मिहीर धाव एक सुंदर अशी कॅच. 4 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे आता. 4 बॉल मोठे छक्के पाहिजे. तर आज सामना जिंकायचा असेल तर काही चमत्कार करावा लागेल. यस, AB11 आदर्श सापालिका. चांगला सामना एक. मंदार राहुल ऑन स्ट्राईक. 4 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. 4 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. तिन्ही मोठे फटके मारावे लागतील तर हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला. अजून एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. 4 चेंडू मध्ये 22 धावा. जर मंदार राहुलने 2 बॉल 2 सिक्स मारले तर SP11 कडून त्यांना 200 रुपयाचं प्राइस लागू झालेलं आहे. ओनर कडून SP11च्या. हो, चांगला शॉट पण सिंगल. प्रतीक काटकर दुसऱ्यांच्या बॉलवर धावताना. यस, वन सेकंड स्ट्राईक. कमलेश गोतावडे. अजून एक अवांतर धाव. 3 बॉल 20. ओहो, एक मिसफील्ड विशाल यादव कडून. आणि या ठिकाणी आपल्या कॉलेजचे उत्कृष्ट असे स्पोर्ट्समॅन माजी खेळाडू आणि माजी विद्यार्थी अक्षय शेडगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मंडळातर्फे त्यांचं खूप खूप स्वागत. चला पुढची मॅच रॉयल स्ट्रायकर्स विरुद्ध माइटी वॉरियर्स. रॉयल स्ट्रायकर्सने बॉलिंग घेतली तरी आपण लगेच त्वरित फिल्डिंग लावायची आहे. रॉयल स्ट्रायकर्स